पर्सनल इन्शुरन्स मॅन्डेटरी नाहीये. हं. पण आम्ही घ्या म्हणून सजेस्ट करतो आणि तो चांगला असतो. कुठलीही प्रॉपर्टी आता घेत असताना ती 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी नाहीये. हां. हाउसिंग लोन हे मॅक्सिमम 20 वर्ष, 15 वर्ष, 30 30 वर्ष वर्ष. अशा लाँग टर्मसाठी आपण घेतो. बरोबर. आज आपण बघितलं आजची लाईफस्टाईल पाहता, हं. आज बॉरोवरने लोन घेतलंय. अनावधानाने काही त्याच्यावर काही घटना घडली हां. आणि बॉरोवर अस्तित्वात राहिला नाही. हं. ह्या केसमध्ये काय होतं, पूर्णपणे जी लोनची जबाबदारी आहे ती त्याच्या पॅरेंट्सवरती किंवा तुमच्या घरातल्या माणसांवरती त्यांच्यावरती हां, पडते. हां. मग त्यांना काय होतं, एकतर घर ते विकून पैसे भरण्याशिवाय पर्याय नसतो बरोबर. किंवा ई-एम-आय त्यांना भरावा स्वतः लागतो. भरावा लागतो. मुलं असतील, बायको असेल किंवा ओके. आई-वडील असतील किंवा कोणी असेल. हं. त्या केसमध्ये जर तुम्ही पर्सनल इन्शुरन्स घेतलेला असेल, हां. तर त्या इन्शुरन्समध्ये लोन प्रोटेक्टर असतं, की तुमचं उद्या काय ॲक्सिडेंटली झालं किंवा काय नॅचरली झालं, काही हं. कारणास्तव तुमची डेथ झाली, तर तुम्ही नसताना तुमच्या पश्चात लोन जी अमाउंट आहे, हां. ती इन्शुरन्स कंपनी बेअर आणि ओके. तुमची प्रॉपर्टी सेफ राहते. घरच्यांवर ते बर्डन येत नाही. त्यासाठी तुम्हाला हा इन्शुरन्स घेणं बंधनकारक असतो, असे काही बँका सांगतात.